नमस्कार मंडळी, शुभ दुपार. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, गावाला दुपारनंतर पाऊस येतो आणि दुपारनंतर पण मी पण जरा मोकळा होतो. सकाळपासून ऑफिसचे कामं सुरू असतात. तर आता आलेलो आहे मी पम्याकडे. तर हे छप्पर वगैरे केलं आहे पावसाची सोय म्हणून. तर इथे थोडा वेळ बसलेलो आम्ही. तर आत्ता असं ठरलं आहे की जायचं आहे आकूर आणायला. ॲक्च्युली आकूर ही पण रानभाजी आणि शक्यतो आत्ताच मिळते मेच्या एंडिंगला. तर पम्याचं हे घर आणि ही समोरचा थोडासा बगीचा. भरपूर काय काय इकडे. ही पात आहे, हे शोसाठी सगळी झाडं आहेत. हे काय फुटबॉल फूल का काहीतरी बोलतात त्याला, ते फूल आहे. आणि इकडे पण हे इंटरेस्टिंग फूल आहे बघा. त्याच्यानंतर काय आहे, हे सगळे शोची झाडं आहेत. याला हे काय रे, ते व्हाईटवालं येतं ते ना हे. अच्छा. आणि इकडे जास्वंद, तुळस आहे. आणि हे काय, हे इंटरेस्टिंग आहे काहीतरी रे. कसं आहे बघा फूल, सूर्यफुलासारखं. बघ काकीला नाव माहिती आहे काय? आतमध्ये ही तगारी पण आहे. हे बघा, नाव माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मस्त फूल आहे. असं प्लॅस्टिक सारखं वाटतंय का की एकदम? नाही, वास पण आहे त्याला. होय, हे बघा, हे प्लॅस्टिकचं नाही का असं फूल येतं, त्या टाईपचं फूल आहे हे, डिझाईन केलेलं. तगारीला पण भरपूर फुलं आले आहेत. वाकलं ते, त्याला काहीतरी बांधायला लागेल. होय ना. इकडे हे पण आहे काय ती भाजी, हे काटेरी भाजी काय ते, चिचुरडी. इकडे मोगरा, बरंच काय काय. चला आम्ही जरा भाजी घेऊन येतो. चला बाय बाय. अशी ही भाकरी खाण्याची पद्धत गावची. चला जाऊया पटापट जरा खाली. मी आणि पम्या चाललो आहे खाली गोधडीत. आता आई मी सर्वजण होतो. पम्या आहे, बाया आहे, सगळे आहेत. तर जाऊया जरा गोधडीमध्ये. गोधडीत म्हणजे अजून खाली वाघदऱ्याच्या साईडला. आपलं घर तिकडे आहे वरती, हे दिसत नाही, आंब्याच्या पलीकडे नाही. आणि ही गोधडी एरिया पूर्ण. तर हे गंग्याचं आणि परसावन, पम्याचं परसावन, खाली कुरण कवालटा. तर ही बिटकी आहे, ही बिटकी पण खूप लागली यावर्षी. तर ह्याच्यावरचा आंबा खाणं म्हणजे एक नंबर. आणि खूप लागते, म्हणजे भयंकर लागते तेव्हा. नाही लागत तेव्हा कायच लागत नाही. इकडे हे कोकमचं झाड आहे. त्याच्यानंतर ती बिटकी पण छान लागते ना रे. हो, लागलं टेक लचंडी आहे बघ. लागले हे बघा, एकदम लचंडी. टेस्ट बघायची याची. पम्या बोलते मी खाल्ले रे, भारी लागते, मला पण माहिती आहे. एक नंबर. भारी. पम्या तिकडे आंबे जमा करतोय खाली. चाललेलं आहे आकूर जमा करायला, पण आता आंबे मिळालेत, जमा करू. खायला भारी लागतात. भारी. वाव. अवनी अशी तर बोलली असती वाव मस्त. अवनी राहिली मुंबईला, येणार आहे नंतर येईल. आता नाही येऊ शकले सर्वजण. आंबे खाऊन झालेत आणि थोडेसे जे काही आंबे मिळाले ते पम्या घरी सोडून आला आहे. तर आता जाऊया फायनली आकूर आणायला. तर हा जो पूर्ण परिसर आहे ना तो मारोटेपास. आणि इकडे खाली वाघदरा, तिकडे खाली भराडे आला. चला निघूया. या चला. हा परिसर आहे ना खूप पाहण्यासारखं आहे. वाघदऱ्यावर तर एरिया तुम्ही बघितला आहे. पार्ट्यांच्या ठिकाणापैकी वाघदरं पण एक आमचं खास ठिकाण, जास्त करून उन्हाळ्यात. कारण उन्हाळ्यात पाणी मुबलक असतं तिकडे आणि कसं आहे छान वाटतं. चला आता जाऊया खाली. आता ह्या बिटी खाली परत नको जाऊ. हां, आमच्या वेळेला इकडे आंबा शोधायचा म्हणजे मोठी गोष्ट, मिळायचा नाही. आता एवढी नाही पोरं. आता कसं आहे, आंबा पण वाट बघतोय, पोरं कधी येत आहेत, दगड्या कधी मारतोय. आमच्या वेळेला तर आम्हाला शिव्या खात होत असेल आंबा. काय सारखे येतात दगड्या मारायला, कठीण आहे सगळं. पोरं कमी झाली गावाला, पहिल्यासारखी पोरं नाही. आमच्या वेळेला म्हणजे गजबजलेलं असायचं गाव. प्रत्येक वाडीमधून नाही करून 20-20, 30-30 पोरं असायची. हां, क्रिकेटची टीम, प्रत्येक वाडीची क्रिकेटची टीम फिक्सवाली. आता गावची एक टीम व्हायलाच मुश्किल आहे. सोन्याचं झाड कसं दसऱ्यात एकमेकांना आपण पाण्यात येतो म्हणून माहिती आहे, पण या शेंगा बघितल्या नसतील तुम्ही. जरा झाड मोठं झालं ना की शेंगा येतात. खाली कवलटा जायला लागेल ना आकूर आणायला. तर हा बघा, हा पहिला आकूर, हा चायनीज आकूर. चायनीज आकूर असाच खाऊ शकतो. त्याची ओळख म्हणजे त्याच्या झाडांना 5 पानं असतात. ही बघा,
ही दिसली का? ही नाही ही मोठी पानं नाही तर म्हणाल ती. ही बघा ही छोटी आहेत ना, ही 5 पानं खाली असं 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 त्याचं पान असतं ॲक्च्युली. तर हा चायनीचा आकूर. अशा प्रकारचे आकूर बरेच आहेत. आकूरची भाजी करताना परत एकदा सांगतोय, माहिती नसेल तर स्वतःहून आकूर आणू नयेत. शाण्या जाणत्या माणसाला सोबत ठेवावं. मला पण एवढी जाण नाही आहे, पण आहे 70% जाण आहे. 30%साठी मग पमे आहे, पमेला दाखवणार. बरोबर आहे की नाही? हा बघा हा चायनीचा आकूरचा हा वेल आहे. आणि ॲक्च्युली हा फेमस आकूर. ह्याच आकूर जास्त मिळतात. बाकी जे काय डुकऱ्या चांदाड्या बिंदाड्या काय काय असतं ना ते कमी मिळतात, पण हे आकूर भरपूर मिळतात. हा बघा इकडे एक मोठा असा डोलतोय मस्त. ॲक्च्युली जोपर्यंत तो तुटतो ना तोपर्यंत तो तोडायचा. हा बघा जे कोवळा भाग वरचं असतो ना, जी ढिरी ती घ्यायची असते. अजून इकडे कुठेसं म्हणत होतंस नाही? आकूर असे शोधावे लागतात. काय काय ठिकाणी भरपूर मिळतात, काय काय ठिकाणी असे मग शोधत बसावे लागतात. मिळतात तिथं भरपूर मिळतील. जाऊया आता का आकूरला चालू आहे, शोधून काढूया आकूर. कवला आहे गुंडाळून आहे. इकडे बघताय कोणत्या तरी पक्ष्याचं ना घरटं आहे. हे बघा अंडी वगैरे झाले असतील देऊन आता शक्यतो. ॲक्च्युली घरटे वगैरे दिसले तर कसं जास्त करून त्याला हलवायचं नाही किंवा अंड्याला वगैरे ना हात लावू नका. आता ते पक्षी परत ते ना त्याच्यावर बसत नाहीत. तर वरून कॅमेरा मी टाकतोय, दिसलं तर ठीक, अदरवाईज आपण जाऊया. काय दिसलं काय माहिती, एडिट करताना दिसेल. अशी घरटी पण गावाला बरीच पाहायला मिळतात. ॲक्च्युली आमच्याकडचा पट्टा अजून पण आहे ना चांगल्या प्रकारे प्राणी पक्ष्यांनी अजून नटलेला आहे. भरपूर प्रकारचे आपल्याला पक्षी पाहायला मिळतात. प्राण्यांमध्ये तर वाघ आहे, त्याच्यानंतर रानगवा आहे, ससा, हरिण, त्याच्यानंतर भेकरं हरणाचा प्रकार आहे. त्यानंतर कोण असतं ते काळ मांजर आलं. इकडे या रानकोंबड्या आल्या, ह्या बघा आताच विस्कटून गेल्यात. असे बरेच प्राणी पक्षी आमच्या जंगलामध्ये आहेत. एक आकूर ॲड होतोय. भाजी एक नंबर चविष्ट लागते. तर असं जवळा टाकू, उद्या सकाळी बनवणार आहे काकी भाजी. तर आज फक्त आपण जमा करून नेतोय. उद्या कसं, उद्या आहे संडे, मग संडेला आकूरची भाजी खाण्यात काही वेगळीच मजा आहे. या भाजीमध्ये थोडासा जवला टाकला ना एक नंबर, खायला टेस्टी. पण मी आवडते ना जवळ टाकून. रानभाजी आहेत ना शक्यतो जवळा टाकून भारी लागतात. या कवालट्यामध्ये जास्त काही आपल्याला आकूर मिळत नाहीत. आपण पलीकडच्या ह्याच्यात जाऊया. आणि प्राण्यांचं म्हणत होतं ना, तर आता पावसाळ्यामध्ये आहे ना मुंगूस झाला, बाऊल झाला, हे लोक पण आहेत ना कोंबड्या चोरायला भरपूर येतात. म्हणजे कोंबड्यांचं संरक्षण करणं म्हणजे पावसामध्ये लावणी झाल्यानंतर जिकरीचं काम असतं. नाहीतर हे लोक लगेच पळवून नेतात. घोरपडी पण ना बऱ्याच झाल्यात गावामध्ये. त्याविषयी आमचं तर एक छोटं पिल्लू पण त्या घोरपडीने खाल्लं. असे बऱ्याच प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जनावरं बरीच आहेत, विंचू आहेत, इंगल्या आहेत. असं सगळं समृद्ध गाव आहे. आकूर शोधता आलेलं आहे खाली आपल्या भातामध्ये. तर इकडे हा फणस लागला आहे, तो पम्याचा फणस आहे, कापा फणस आहे. केवढा लागला आहे बघा. हा मला वाटतं ऑगस्टपर्यंत राहील पम्या. जुलै महिना पण निघेल आरामात. किती फणस लागलेत बघा. नजर आहे तिकडे फणस आहे. या बाजून जो चालू झाला आहे तो वरती पण आहे, तिकडे त्या बाजूला आहे, तिकडे आहे, त्याच्या पलीकडच्या फांदीवरती पण आहे. आणि इथून एक वरती आहे तो बरका आहे, तो पण लागला आहे. आकूर हे बघा, इथे 2 आकूर एकत्र आहेत. हा इकडे पण आहे बघा. जेवढं तोडता येईल ना तेवढं तोडायचं. हा बघा इथे तुटत नाही, मग वर जायचं. वर पण नाही तुटत आहे, मग अजून वर जायचं. हां इथे तुटला म्हणजे इथून तो आकूर आहे तो भाजीसाठी चांगला कौला आकूर. हा बघा इकडे पण आहे. ह्याला बोलतात चायनीचा आकूर. चायनीचे आकूर भरपूर आहेत. हे बघा ही एक वाकडा तुकडा गेला आहे, त्याला काढूया. म्हणजे कधी एकाच वेळीला तुम्हाला 4-5 आकूर मिळतात. अजून थोडे जाडसर आकूर असतील ना, ॲक्च्युली पहिल्यांदा शेती व्हायची ना, शेतीला तोड व्हायची. तर आता तेवढी तोड होत नाही, त्यामुळे हे आकूरचं प्रमाण आहे ना ते पण कमी आहे. हां ॲक्च्युली जेव्हा तोडतात ना तेव्हा ते नवीन त्याला जरा तो कोंब आहे ना चांगला येतो. हां ॲक्च्युली आता हे जरा जास्त जंगल टाईप झालं. ॲक्च्युली बोलतात ना सगळं एकमेकाला संलग्न असतं. शेती व्हायची, गाई गुरं होती,
गायगुरं जंगलात जायची, त्यामुळे वाटा साफ असायच्या. सगळं काय होतं. आता सगळं काय आलं, शेतीचं प्रमाण गावाला कमी झालं, त्यामुळे जंगलात कोणी जास्त जात नाही. शेती तर कोण करायला बघत नाही आता जास्त. घराजवळची शेती होते, जंगलाची शेती तर लोक कधीच विसरून गेलेत. त्यामुळे मग अशा गोष्टींसाठी फ्युचरच्या लोकांना माहिती पण पडेल की नाही माहिती नाही. आता आम्हाला थोडंफार माहिती आहे तर खातोय तरी. व्हिडिओमार्फत का होईना ते जतन केलं जातं आहे. पुढची पिढी काय करेल आणि काय नाही देव जाणे. इकडे ही आंबानी, या आंबानीच्या पानाच्या पत्रावल्या छान होतात, किंवा जर एखादंच पानं जरी मोठं असेल त्याच्यावरती पण तुम्ही आरामात जेवू शकता. अशी ही आंबानी. कवालट्यात फिरताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा दिसतात. हा कुडा, कुड्याची फुलं आणि शेंगांची भाजी करतात ना, तो हा कुडा. आता गावाला आहे ना दुपारनंतर जंगलात येणं म्हणजे रिस्की काम आहे, कारण आहे ना दुपारनंतर पाऊस येतो. आता घरी जाईपर्यंत पाऊस नाही आला म्हणजे झालं. बघूया, तोपर्यंत पहिले आकूर जमा करूया. असं कसं कवालट्यातनं जरा फिरायला लागतं आकूर जमा करायला. हा बघा, हा असा आकूर जर भेटला ना तर कसं भाजी मजबूत होते. हा जाडसर आहे बघा, तर ह्याला आपण, हे दोन्ही पण जाडसर आहेत. पहिला आहे ना, पहिला ह्यांना सोडवूया, कारण काय होतं आहे की हा आकूर, हा बघा इथे तुटत नाही, म्हणजे तो इथे तोडला की कसं, हा बघा कसला जाडसर आहे. असे आकूर मिळाले पाहिजेत. पमे गेलाय तो बघा तिकडे आकूर जमा करत. आपण इकडे शोधतोय अजून. हा इकडे खाली पण आहे. हा बघा आडवा तिडवा फिरून आहेत. मोठं मोठं मिळतात. आता आकूरची भाजी तुम्ही कधी खाल्लीत की नाही जरा कमेंट करून कळवा. कारण या सगळ्या भाज्या आहेत ना ॲक्च्युली शरीराला खूप औषधी असतात, चांगल्या असतात. त्यामुळे या रानभाज्या, आता पावसाळ्यामध्ये रानभाज्या मिळतात ना त्या आवर्जून खाव्यात. आता बऱ्याचशा भाज्या मिळतात. आता भारजाईची भाजी आहे, त्यानंतर जंगलामध्ये आता बऱ्याच भाज्या येतील. जसा जसा पाऊस येईल ना तशा भाज्या चालू होतील. तर जेवढी इन्फॉर्मेशन देता येते जंगलातली गावाकडची तेवढी मी देण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. मच्छर बरीच चावते जंगलात, कारण ॲक्च्युली मी आलो आहे हाफ पॅन्ट घालून. शक्यतो आहे ना जंगलात आल्यात कधी तर हाफ पॅन्ट घालू नका. जंगलात येताना काळजी घ्यायची. फुल टी शर्ट घालायचं आणि फुल पॅन्ट घालायची, हाफ पॅन्ट कधी घालायची नाही. मी आज चुकी केली थोडीशी, पण ठीक आहे चालायचं. पण तुम्हाला सांगतोय काळजी घ्या, कारण आता आपण साधारण 1-1.5 तासात घरी जाणार आहे लगेच, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण कधी ट्रेकिंगला जात आहे, कुठे जंगलात फिरायला जात आहे तर ही जरा काळजी आवर्जून घ्या. पावसाने एकदम अंधार केला आहे, पाऊस कधी येऊ शकतो. कारण त्याचा टायमिंगच सध्याचा तो आहे दुपारनंतर. असं काय तो ड्युटीलाच जातो आहे, सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्टला. ते सध्या सेकंड शिफ्ट सुरू आहे पावसाची, फर्स्ट शिफ्ट कधी होईल काय माहिती नाही. आकूर केलेत जमा थोडेफार, पम्याने पण तिकडे जमा केलेत. याला बोलतात असूल. हे झाड आहे ना भात कापणीतून, म्हणजे साधारण डिसेंबरच्या आसपास हे भात कापणीनंतर पिकतं. छान लागतं ते, पण चवीला थोडंसं गोड आंबट असतं. तर मंडळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मी मोबाईल आणलेला आहे. तर मोबाईलसाठी पिशवी पण आणलेली आहे. पम्या तुझ्याकडे मोबाईल आहे? हो दे लवकर. असा जुगाड आहे ना गावाला करावा लागतो, नाहीतर मग बँड वाजते. कारण आता काय पाऊस येणार ते माहिती होते, त्यामुळे एक पिशवी टाकले. आणि मोबाईल सोडू शकत नाही कारण ऑफिसचे कॉल येतात, त्यामुळं मग असा जुगाड करून आयुष्यात चालायचं. चला पम्याचं पण मोबाईल पॅक करून टाकूया. आणि ही पिशवी साधारण अशी फिरवायची. हे बघा काय आहे, अरे पैसा वेव आहे. चला असं गुंडललं की मग किती पण पाऊस येऊ दे. त्या उलट्या साईडून बघ मी किती काढले. हे बघ काय बोलतोस तू, काय हे एवढं हे किती काढले? नवीन माणूस आहे काय बघ. एक बघ बघ. क्रॉस चेक मार. बारके नाही थांब, क्रॉस चेक मार एकदा. बारके नाही काढलेस? काढलेच बारके काढलेस सगळे बरोबर ना? चांदडीच आहे सगळे, चायनीज आहे सगळे. बाकी नाही काढलं मी कसला नाही काढलेस. चला 100% आपल्याला समजायला लागलेलं आहे. ॲक्च्युली चायनीचे आकूर समजतात, बाकी भेटला नाही कळत एवढे. एकदम जाडा खोडासारखा मजबूत कोवला एकदम. तो नाही, तुझं ॲक्च्युली समजला नसेल मला. तो पण आहे ह्याच्यात आहे ना. हा कवलटा राहिला एवढा, जाऊया तेवढा करून. जाऊया. चल पण कवलट्यात असा चल मग कुठला तर कवलटात चल.
हळूहळू. तर काय पाऊस गेला नाही पाऊस आला तरी आता प्रोटेक्शन टाकलेलं आहे ना, आता काय येऊ दे. इकडून मी लहानपणी इकडून खेळायचो इकडे. हां ना. ते नारळीच्या सोपावर बसत ह्या रस्त्याने. हां हां इकडून अशी हे होती ना, अशी घसरगुंडी तुमची असायची. संतोष असायचा ना सोबत बारकू. बचपन गया है हाँ इधर बचपन की याद है. जंगल में. जंगली है. हमें सब पता है कहाँ से क्या मिलेगा. ही बघा मंडळी, ही आहे भारंगीची भाजी. रानभाज्या आहेत ना आता जंगलात यायला लागल्यात. आता भारंगीची भाजी म्हणजे बघा माहिती का हवी, हे झाड आणि हे झाड दिसतंय, हे झाड दोन्ही बघा, दोन्ही तर नाही दाखवू शकत, हां दाखवू शकतो. हे बघा दोन्ही झाडामध्ये थोडाफार साम्य आहे बघा, पण ही आहे थोडीशी डार्क, ती आहे भारंगीची भाजी. त्यामुळे जंगली भाज्या खाताना ना तुम्हाला थोडंसं नॉलेज हवं. आणि हे नॉलेज कसं येणार, जेव्हा तुम्ही जंगलात वावरणार ना तेव्हा आपोआप नॉलेज येऊन जातं. कारण वडिलोपार्जित हे सगळी माहिती आहे, तर तेव्हा आपण त्यांच्यासोबत फिरतो, त्यांच्यासोबत या जंगलात बागडतो, तेव्हा ह्या गोष्टी आपोआप माहिती पडतात. काय खायचं, काय चांगलं, काय वाईट, चांगले अनुभव कुठले, वाईट अनुभव कुठले, जंगलात कुठे जायचं, कुठे नाही जायचं, कधी जायचं, कधी नाही जायचं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या मग आपोआप समजतात. तर ही आहे भारंगीची भाजी, मस्त कोवली आहे. तर भारंगीची भाजी पण आपण बऱ्याच वेळा खातो. हो ॲक्च्युली थोड्याशा कडवड असतात, पण आवर्जून खायच्या, कारण शरीराला खूप चांगल्या. हे बी पीचे त्रास होतात ना आता, हे सगळे गायब होतात. हां हो चांगलं आहे एकदम, एकदम एनर्जीवाल्या भाज्या असतात. हां टॅबलेटपेक्षा ह्या भाज्या खा, एकदम टकाटक. त्यामुळे पाऊस सुरू होतो ना तेव्हा गावाला जायचं, सीजनल गोष्टी खायच्या, सीजनल फळं झाली, सीजनल भाज्या झाल्या, या गोष्टी आवर्जून खायच्या. मोठा अकोर आहे ना तो, हा बघा, हा तो काय तो कोवळाच असतो आहे ना. जाड आहे बघा कसा एकदम, हा बघा एक नंबर. असे अकोर थोडे भेटले ना, थोडे पटापट भाजी होईल. हे बघा त्या अकोरबद्दल मला एवढं पटकन कळत नाही काढायला, पम्या आहे तर काय टेन्शन नाही. ये देखो भाई, ये बोलते अकोर. असं जाड असला ना की हा बघा असा मजा येते जरा भाजी करायला ह्याची. पावसाने पूर्ण आहे ना आता काळोख केला आहे, आणि अकोर बघा एवढे काढून झालेत. हे बघा मनासारखे भेटलेले आहेत. हो बऱ्यापैकी भेटलेत. आता ह्याच्यात कसं 2 कांदे टाकले मस्त बारीक तव्यावरती, मस्त कोलिंब टाकायचं आहे उद्या. कोलिंब पण टाकू त्याच्यात ना, संडे आहे उद्या, मस्त कोलिंब बिलिंब टाकूया. जाऊया घरी आता, पाऊस यायच्या अगोदर. पाऊस येणार आहे, हां निघूया. भारी बाजूने काळोख केलंय, येणार जोरात येणार आहे आता. चलो जाऊया आपण घरी. जाता जाता माहिती आहे काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दिसते काय तुम्हाला बरोबर. हा बघ पिकलाय, जवळून दाखवतो, लचंडी एकदम. एवढा जवळचा आंबा राहिलाय कसा म्या, हातात येणार मग काय. एक जराशी उडी घेतलीस की बघ हातात येईल. बघा विचार करा, बघा एकदम असा पिकलाय, एवढी संख्या कमी झाली. दगड मारायची गरज नाही. हा बघा जा काढ, उडी मार जरा, उडी मारायची पण नाही गरज. एक नंबर कडक. कापा आंबा झाला हवा, कडक ना, तयार एकदम मस्त. घरी जाता जाता आलेला आहे पाऊस. तर ॲक्च्युली आताचा पाऊस आहे ना सरीवर असतो, तर आम्ही राहिलेलं आहे थोडंसं काय आहे, आंबा फणस सगळी झाडं आहेत, तर झाडांच्या मध्ये थांबलो. ॲक्च्युली कडाक्याचा पाऊस असेल तर झाडाच्या खाली काही थांबू नका. हा जे सरीवरचा पाऊस आहे तर थोडासा बघतो आम्ही, एक सर जर गेली तर पळत जाऊ घरी, म्हणजे भिजणारच नाही. बघूया. पाऊस आला आहे बघा, आवाज येतो आहे का, टिप 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 टिप. आणि चांगला मोठा पाऊस पडतो आहे. ॲक्च्युली आपण झाडांच्या मध्ये आहे म्हणून एवढं काही टेन्शन नाही वाटत आहे. कमी झाला ना, एक सर गेली पम्या. चल आला वाटतं, आला. चला मंडळी, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आता मला वाटतं पळावं लागेल घरी. पम्या चल. जास्त नाही, जवळच आलो होतो आम्ही, पण पावसाने आम्हाला गाठले. चल चल चल. रे पाऊस
पैसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला. तरी पण जिंकलेला आम्ही, एवढं नाही भिजलेलं आहे. आलेलं आहे फायनली. जरा जरा भिजलो आहे, आलेला आहे. हा बघा पाऊस बऱ्यापैकी मोठा आलाय. पावसाच्या अगोदर आम्ही आलेलो आहे घरी फायनली. आता मोठा पाऊस आलाय. पावलं दिसत काय? पाऊस भरपूर आलाय, त्यातल्या त्यात कमी भिजलो आणि घरी आलोय. आकूर तर आणलेले आहेत, भाजी काकी उद्या सकाळी करेल. तर आता भरपूर पाऊस आलाय, तर आता थोडा वेळ थांबणार आहे, नंतर मी जाणार आहे घरी. तर भेटूया उद्या सकाळी. आता फक्त पावसाचा एन्जॉय घ्या. पाऊस बघा किती आहे, भरमसाठ पाऊस आलेला आहे. आणि असा रोजच्या रोज आहे ना, संध्याकाळचा पाऊस येतोय गावाला, सकाळचा पाऊस नसतो.